नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयावर 16 डिसेंबरला शिवपाणंद शेत रस्त्यासाठी पेरू वाटप आंदोलन। ग्राम समृद्धीसाठी शेत तिथे रस्ता द्या। शरद पवळे महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ता चळवळीचे प्रणेते। महाराष्ट्रात शेत रस्त्यांचे प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालले असून दिवसेंदिवस फौजदारी स्वरूपाच्या घटना वाढत चालल्या असून भावाभावात शेतकऱ्यांमध्ये शेत रस्त्याच्या कारणामुळे आपापसात मोठे वाद निर्माण झाले असून भविष्यात निर्माण होणारा अनर्थ टाळण्यासाठी राज्यव्यापी शिवपाणंद शेत रस्ता चळवळ उभी केली असून शेतकऱ्यांना शेत तिथे रस्ता मिळवून देऊन शेवटच्या शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी संघर्ष करणार असल्याचे महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेत रस्ता चळवळीचे शरद पवळे व राज्य समन्वयक दादासाहेब जंगले यांनी सांगितले। सरकार बदलते, शासन निर्णय बदलतात, परंतु त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही। यासाठी महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीनं शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या समजून घेत प्रशासकीय न्यायालयीन पातळीवर काम सुरू केलं असून शेत रस्त्यासाठी न्याय मिळवत तोडगा काढण्यासाठी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाकडे चळवळीच्या वतीनं जिल्ह्यात शिवपाणंद शेत रस्त्याच्या नंबरीचे सर्वेक्षण करून नंबरी हलवणाऱ्यांना दंड सुरू केला। जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयातील प्रलंबित शेतरस्ता केसेस निकाली काढण्याचे तातडीने आदेश द्यावेत। समृद्ध गावांसाठी ग्रामस्तरीय शेतरस्ता समित्यांची स्थापना करून समित्यांच्या कार्यवाहीचा अहवाल शासनाने घ्यावा। चालू वहिवाटीच्या प्रत्येक शेत रस्त्यांचे सर्वेक्षण करून ग्रामपंचायतींना नोंदी करून घेण्याचे आदेश द्यावेत। शेत रस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करा। नकाशावरील शेत रस्त्यांच्या मोजणी व संरक्षण फी बंद करा। शेत रस्त्यांअभावी नापीक राहणाऱ्या भूधारकांना विनाअट नुकसान भरपाई द्या। प्रशासकीय कार्यालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक अर्जाला उत्तर देणं बंधनकारक करा। शिवपाणंद शेतरस्त्याच्या हद्द निश्चित करून समृद्ध गावांसाठी दर्जेदार शेतरस्ते करा। मुख्यमंत्र्यांसह संबंधित प्रशासकीय कार्यालयाकडे शेतरस्त्यांसाठी पाठपुरावा करूनही न्याय न मिळाल्याने 16/12/2024 रोजी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकऱ्यांच्या वतीनं पेरू वाटप आंदोलन करण्यात येईल, असा शिवपाणंद शेतरस्ता चळवळीच्या वतीनं मागणी वजा आंदोलनाचा इशारा दिला असून शेतीची वाढत चाललेली तुकडेवारी, विभाजन, शेतीमधील कमी होणाऱ्या मनुष्यबळाच्या उपलब्धतेमुळे यांत्रिकीकरण ही अपरिहार्य बाब झाली आहे। शेतीमाल बाजारात पोहोचवण्याकरिता व पेरणी, अंतर्मशागत, कापणी, मळणी या स्वरूपाची यंत्रसामुग्री शेतीपर्यंत जाण्यासाठी शेतीपूरक व्यवसाय, सर्पदंश, वीज पडणे, पूर येणे, आग लागणे या स्वरूपाच्या आपत्कालीन घटनांमुळे जीवितहानीचे वाढते धोके, त्याचबरोबर शेतकरी शेतीत वास्तव्यास असून शालेय विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना दळणवळणासाठी शेतीला बारमाही दर्जेदार शेतरस्त्यांची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आणत वेळोवेळी निवेदने, आंदोलने करून न्याय न मिळाल्याने या संदर्भात नाशिक जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयात प्रलंबित शेत रस्त्यांच्या प्रश्नासाठी शेत तिथे रस्ता व तहसीलवर शून्य शेतरस्ता केस ठेवाव्यात, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयावर दिनांक 16/12/2024 रोजी शेतकऱ्यांकडून पेरू वाटप आंदोलन करण्यात येईल। याची प्रशासनाने गांभीर्याने दखल घ्यावी। यावेळी काही अनुचित प्रकार घडल्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील, असे निवेदन उपजिल्हाधिकारी वाघ साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय नाशिक याकडे दिले असून निवेदनाच्या प्रती माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य, माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, माननीय ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे, राळेगण सिद्धी, माननीय पोलीस अधीक्षक नाशिक कार्यालय, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव साहेब यांना दिल्या असून निवेदनावर महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले, प्रकाश होनराव, डॉक्टर धीरज होले, दीपक शिंदे, ज्ञानेश्वर घोटेकर, भाऊसो तासकर, दत्तात्रय घोटेकर, विलास दौंड, वाल्मिक गायकवाड, गोरख मालसाने आदींच्या सह्या आहेत।
शेवटच्या शेतकऱ्याला दर्जेदार शेतरस्ता मिळेपर्यंत थांबणार नसल्याचे महाराष्ट्र राज्य शिवपानंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे, राज्य समन्वयक दादासाहेब जंगले यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. नाशिक लक्ष न्यूज नाशिक.